पहाट झाली होती. उषा हर्षभरीत होऊन वर येत होती. कितीतरी दिवसांनी आनंद त्या निवडुंगात परत आला होता. मशालीच्या प्रकाशात मुराच्या दारात दाणे वाटण्याचे काम सुरू होत होते. पाट्या, बुरड्या, शिबडी घेतलेले लोक रांगेत बसले होते. त्यांच्या भकास चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. धान्याचा ढीग पाहूनच त्यांची तहानभूक हरली होती. मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमया हसवीत होती. सर्व धान्य वाटून झाले, परंतु एक लहानसा ढीग शिल्लक राहिला. तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता. तेव्हा बळीने मुराला विचारले, हे दाणं कसं मोजावं? त्यावर मुरा विचार करून म्हणाला, डाव घेऊन डावीनं बरोबर वाटा. सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या. कितीतरी दिवसांनी दाणे घरोघर गेले. कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली. मग थंड चुलींना उभा राहिला. तव्यांना झळा लागले. घराघरावर धूर घोटाळत फिरू लागला आणि सूर्यांच्या कोवळ्या किरणात दारात बसून मांगा महाराची पोरं ऊन भाकरी खाऊ लागली. आणि तिसऱ्या दिवशी चावडीपुढे बंदुकीचे बुचाळ लागले. साताऱ्याहून प्रांतसाहेब आले. काही फौजदार धावपळ करू लागले. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या. कित्येक मांग महार आणि मुराला अटक झाली. चावडीपुढे तर रीग नव्हती. त्या गर्दीत तो मालवाडीचा मटकरी मिरवत होता. इतक्यात मुराच्या अटकेची खबर ऐकून विष्णुपंत धावतच आले. लोकांनी मागे सरून त्यांना वाट दिली, परंतु पंत चावडीची पायरी चढले नाही. ते दारात उभे राहूनच बोलले, साहेब, काय आरंभलं आहे हे? आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. प्रांतसाहेब चावडीच्या ओट्यावरून उतरले. आम्ही या गावचे सरकारी नोकर आहोत, हे मान्य आहे का आपणाला? पंतांनी सहज प्रश्न केला. हो, खरं आहे, प्रांत उत्तरला. मग आम्हास न विचारता ही धरपकड का? विष्णुपंतांनी गाव कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर किंचित चढला, परंतु प्रांतसाहेब चिडक्या स्वरात उत्तरले, तसा आम्हास अधिकार आहे, आणि यांनी तर या मालवाडीच्या मटकऱ्यांना लुटलं आहे, परंतु त्याला पुरावा काय? पंतांनी चढत्या स्वरात पुराव्याची मागणी केली. आणि कमरेवर हात देऊन प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकरी सापडल्या आहेत. प्रांतसाहेब हे शब्द सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे बोलले. पण विष्णुपंत खवळून गरजले, मग मला का अटक करीत नाही? कारण तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी अजून सापडेल. हातापायाची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करीत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, पंत, तुम्हास काय म्हणावायचे आहे? मग एका तर पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, साहेब, माझा गाव दुष्काळाच्या दाढेत असून लोक करडूचा पाला खात आहेत. साथीच्या रोगानं घर बसत आहेत. मांग महार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत. हे सर्व मी तुम्हाला कळविलं होतं की नाही? पंताच्या सरबतीने प्रांतसाहेब चमकला. तो मटकन खुर्चीवर बसला. खरं आहे, तो पुटपुटला. मग मला उत्तर का दिली नाही? पंत जवळजवळ ओरडले. अगदी वेड्यासारखे ओरडले. त्याचा पारा शिगेला पोहोचला. आता प्रांत काय उत्तर देणार म्हणून सर्व लोक त्याच्या तोंडाकडे पाहू लागले. इतक्यात प्रांत खेकसला. उत्तर दिलं नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालूट करावी, हे आम्हास मान्य नाही. प्रांताने नाक फिंदारले. त्याचा चेहरा लाल झाला आणि विष्णुपंत भाला फेकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मरावं. त्यांनी 3 वाटीची माती खावी. 10 ऐवजी 20 एका डबऱ्यात पुरून घ्यावं. पण मला हे मान्य नाही. मग काय मान्य आहे? प्रांत किंचाळला. त्याने चावडी डोकीवर घेतली. मग काय मान्य आहे? लुटालूट, बेबंदशाही? याला उत्तर होय. पंत गंभीरपणे उद्गारले. ठीक, खरा लुटालूट. आम्ही आरोपींना घेऊन आताच साताऱ्यात जातो.
प्रांत डोळे अंकुचित करून म्हणाला आणि विष्णुपंत निर्भयपणे म्हणाले, जा, खुशाल जा, पण लवकर परत या. का? कशाला? प्रांत चमकून म्हणाला, मला विष्णुपंताला अटक करायला. पंतांनी तंबी दिली. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांतांनी विचारलं. पंतांनी उपरण्याने कंबर बांधली, प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एकतर कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि मी कुत्र्यासारखा मरणारा माणूस नाही साहेब. विष्णुपंताचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्या बसल्याप्रमाणे बसून तो रडकुंडीला येऊन नरमून म्हणाला, मग आम्ही काय करावं म्हणता? तुम्ही सरकार आहात. पंत ठासून म्हणाले, हा दुष्काळ निवारा, साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढीतून बाहेर काढा. विष्णुपंत बोलत होते, लोक ऐकत होते, प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली होती. पंत क्षणात थांबले, पण प्रांत काहीच बोलेना. तो निरुत्तर झाला होता. हे लक्षात येताच पंतांनी बजावले, साहेब, हे लोक मढी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला परानी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही. एकाकी प्रांतसाहेब चटकन उठला. रागीट चेहऱ्यावर हास्य तळपले. त्याने पंतांचा हातात हात धरून म्हटले, आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही, त्याबद्दल राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू. विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुराकडे नजर फेकली आणि मुराच्या सुटकेचा हुकूम प्रांतसाहेबाच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी निश्वास टाकला. सर्व नजरा पंतावर स्थिर झाल्या. प्रांतसाहेब पोलीस घेऊन गेले. धान्य आणि औषधे घेऊन माणसाने मृत्यूला मागे रेटले. तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. आता नवा काळ आला, त्याचबरोबर नवा दुष्काळही आला. नव्या दुष्काळावर मात करण्याचे नवे मार्गही शोधू लागले. पण विष्णुपंताचे शब्द अजूनही लोक विसरले नाहीत. कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसाच्या हृदयात, त्या गावच्या काळजात घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात, तुम्ही जगलंच पाहिजे.